चीननं आता त्यांच्याकडची 5व्या पिढीची विमानं जगातील देशांमध्ये विक्रीला सुरुवात केली आहे। चीनच्या या शस्त्र विक्रीच्या दुकानातलं पहिलं गिऱ्हाईक आहे पाकिस्तान। होय, पाकिस्तान आता त्यांच्या वायुसेनेत भारतीय वायुसेनेच्या विमानांपेक्षा एक पिढी पुढची फायटर जेट्स, फायटर विमानं हे सामील करते। त्यामुळे भारताला देखील तातडीनं आपली युद्ध सज्जता ही तपासावी लागणार आहे। चीननं आता जगाच्या बाजारात त्यांचं एक नवं युद्ध विमान विक्रीला काढलंय। त्याचं नाव आहे शांगयान J-35। हे नवं अत्याधुनिक विमान चीनच्या वायुसेनेत आहेच, शिवाय लवकरच पाकिस्तानच्या वायुसेनेतही सामील होणार आहे। त्यामुळे भारताच्या दृष्टीनं हे एक मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे। तुमचं स्टेल्थ म्हणजे विमान अदृश्य किती तुमचं म्हणजे शत्रूच्या रडार पासून तुमचं विमान किती वेळ आपण अदृश्य ठेवू शकता, हे फार महत्वाची गोष्ट झालेली आहे। तर हे जे F-35 तुम्ही बोलताय, चीन्यांनी जे पाकिस्तानला देत आहेत किंवा जो आता त्याच्याबद्दल बोलणं सुरू झालंय, ते त्यात ही स्टेल्थ टेक्नॉलॉजी झाली आहे। स्टेल्थ टेक्नॉलॉजी विविध प्रकारनी अडॉप्ट म्हणजे तुम्हाला आणता येते। एक विशिष्ट प्रकारचा पेंट वापरतात किंवा त्या विमानाला असे खूप कॉर्नर्स वगैरे ठेवत नाहीत, त्यामुळे त्या स्ट्रक्चर जसं असतं, एकंदर त्याचं डिझाईन जसं असतं, त्याच्यावरही स्टेल्थ टेक्नॉलॉजी चांगली ऍडव्हान्स होऊ शकते। मग रडार मटेरियल ऍब्झॉर्बिंग पेंट्स असतात है ना, आणि विविध जसं मी पहिलेही सांगितलं कोन वगैरे जास्त ठेवायचे नाही, म्हणजे मग ते विमान रडारवर पिकअप होत नाही आणि अदृश्य राहू शकतो। परंतु 5th जनरेशनच्या 5वं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे विमान आणि त्यातून जो आपण वापरणार आहे ते आर्म्स ॲम्युनिशन किंवा दारू गोळा याचं मॅचिंग चांगलं पाहिजे। मॅचिंग बरोबरच विमानाचं वजन असं पाहिजे की फ्यूल आणि हे आर्मामेंट जे तुम्ही कॅरी करता, तर ते जास्तीत जास्त आर्मामेंट तुम्हाला कॅरी करता आला पाहिजे। तुम्हाला मिसाईलही कॅरी करता आल्या पाहिजे, तुम्हाला बॉम्ब्सही कॅरी करता आले पाहिजे, तुम्हाला सगळंच एकत्र कॅरी करता येत नाही, परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं। पण जसे जसे जनरेशन ऑफ द एअरक्राफ्ट वाढत जातात तशा तशा या प्रमुख 5 गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्याच्यात सुधारणा होत असतात। शांगयान J-35A हे स्टील्थ जेट विमान असून रडारमध्ये दिसून येत नाही। हे 5व्या पिढीचं फायटर विमान आहे। रडारची नजर चुकवण्यासाठी विशेष डिझाईन करण्यात आलंय। 8000 किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे। विमानाने PL-17 ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रही वाहून नेता येतात। असं आहे की चीनी जी विमानं आहे, जितकी लढाऊ विमान आहे, ती कुठल्याही संघर्षात म्हणजे त्यांचं जुनं जे होतं JF सिरीज मधले 2 विमानं 10 आणि 13 आणि ते सुद्धा संघर्षाच्या वेळी त्याचं टेस्टिंग झालेलं नाही, कुठल्याही वॉर मध्ये ते यूज झालेले नाही। चायनानी स्वतः यूज केले प्रॅक्टिस मध्ये किंवा दुसऱ्या देशांबरोबरच्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला रिअल टाइम कॉन्फ्लिक्टचा हे अभ्यास होऊ शकत नाही। त्यामुळे हे प्रूव्हन एअरक्राफ्ट आहे असं आपल्याला म्हणता नाही येणार। त्यामुळेच मला वाटतं की जरी हे 5th जनरेशन एअरक्राफ्ट असलं तरी त्याच्या केपेबिलिटी जितकं चीनी म्हणता आहेत तितक्या आहेत की नाही इथपासून गोष्ट सुरू होईल। चीननं जुलै 2024 मध्ये हे विमान जगाच्या बाजारपेठेत उतरवलं आणि त्याचा पहिला गिराईक होता पाकिस्तान। याशिवाय इजिप्त, आफ्रिका, मध्य आशिया आणि नैऋत्य आशियातील देश हेही चीनचे संभाव्य गिराईक आहेत। भारताच्या मेक इन इंडियामुळे एक गोष्ट अतिशय स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे अशी की आपल्याजवळ आता स्टेल्थ टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेल्या विमानांना सुद्धा काही रडार पकडू शकतात। आताच तुम्ही नुकती अमेरिकन विमानाची स्टोरी ऐकलीच असेल, R-35 ची। ते त्या बोटीवरून जात होतं, पण त्याला फ्यूल कमी पडलं, वेदर खराब झालं, व्हॉट एव्हर, ते ट्रिव्हॅन्ड्रमला लँड झालं
तर सांगण्याची गोष्ट ही की ट्रिव्हॅन्ड्रमला लँड झाले तेव्हा त्याला रडारनी पिकअप केलं नव्हतं अशातली गोष्ट नाही. त्यामुळे त्यांना जरी F-35 मिळालं असेल तरी आपली टेक्नॉलॉजी सुद्धा आपण वरचढ केलेली आहे आणि त्यांच्या स्टेल्थ या गोष्टीवर जे जास्त ते अवलंबून आहे F-35, त्याचा जोर आपण बराच कमी केला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. चीनच्या विमान विक्रीचा सर्वात मोठा धोका भारताला आहे. भारताकडे 5व्या पिढीची फायटर विमानं नाहीत. भारतीय बनावटीचं 5व्या पिढीचं फायटर तयार होण्यास 2027 तर ते वायुसेनेत येण्यास 2035ची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत भारताची भिस्त सुखोई 30 MKI, राफेल आणि मिराज 2000 या 4थ्या पिढीच्या विमानांवर राहील. शिवाय चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शत्रू राष्ट्रांकडे ही विमानं असल्यानं भारताच्या युद्धसज्जतेला मोठं आव्हान ठरणार आहे. मॅन बिहाइंड द मशीन म्हणजे जो माणूस कॉकपिटमध्ये बसलाय त्याला विमानाच्या पेक्षा सुद्धा जास्त महत्व देतो. कारण या नव्या सिस्टम चालवणे, त्याला सिस्टम ऑपरेटर सुद्धा फार महत्वाचे असतात. चांगल्यातलं चांगलं मशीन असेल पण तितकाच चांगला पायलट नसेल तर तो पूर्णपणे त्या मशीनचा उपयोग करून घेऊ शकत नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे पाकिस्तान्यांना आत्ताच दिल्यामुळे त्यांचं त्याच्यानंतर ट्रेनिंग होईल, ते कसे अडॉप्ट करतात यावरही या विमानाचं यश हे अवलंबून राहणार आहे. भारताला 5व्या पिढीची विमानं मिळवणं आता क्रमप्राप्त होणार आहे. भारतीय बनावटीची आणि J-35च्या गुणवत्तेची विमानं तयार करण्यासाठी सुरुवातीला किमान 15,000 कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे. हे टाळायचं असेल तर रशियाकडून सुखोई 57 विमानं खरेदी करण्याचा भारताचा मानस आहे. भारताला हा मनसुबा लवकरात लवकर अंमलात आणावा लागणार आहे. अन्यथा शत्रू नको तितका बलवान होण्याची भीती आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.